अर्धा तास पहिल्यांदा तर याच्यावर कुठलाही राजकीय दबाव असता तर एवढी कारवाई कधी झालीच नसती। आणि ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर श्रीहरी हळनोर, डॉक्टर अजय तावरे आणि अतुल घाटकांबळे या सगळ्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। आणि नाना भाऊ, मला काय बघा, राजकारणात गेलो होतो मी मागच्या वेळेस, ललित पाटील प्रकरण कुठे सुरू झालं ते सांगितलं होतं मी, कसं त्याचं पत्र त्याला आयुक्तांनी तेव्हाच्या कोणाला पत्र लिहिलं होतं, तरी ते पत्र कसं इग्नोर झालं, तो कधी ऍडमिट झाला, सगळं सांगितलं। मला असं वाटतं की हे जरा राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे। ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल की आत्ताच्या परिस्थितीमध्ये जी काही आपली नवीन पिढी आहे, या नवीन पिढीला हा जो काही ड्रग्सचा विळखा या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आणि सगळ्यात यातलं महत्त्वपूर्ण काय आहे तर पूर्वी बाहेरून ड्रग्ज वगैरे आणावे लागायचे, अलीकडच्या काळामध्ये केमिकल ड्रग्स तयार होत आहेत आणि ते आपल्याकडेच तयार होतात। आता आपण ज्यावेळेस मोठा कुरकुमला कारखाना किंवा ते गोडाऊन हे काढलं, त्या ठिकाणी ते तयार करत होते आणि त्याचं नेटवर्क जे निघालं ते असं निघालं की जवळपास म्हणजे त्या ठिकाणी 3600 कोटीचा माल आपण जप्त केला। त्याचं 48 तासात जेव्हा फॉरवर्ड लिंकेज झालं, तिथे तयार होऊन तो दिल्लीला जायचा, दिल्लीमध्ये खाण्याचे जे काही पदार्थ आहेत त्याच्या पॅकेजिंगमध्ये तो पॅक व्हायचा आणि परदेशात जायचा। आता तो सगळं आपण शोधून काढलं, मग नंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला दिलं। आता त्याचे अनेक देशातल्या लिंक्स या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोनी काढलेले आहेत। मुळामध्ये हा केवळ आपल्यापुरतं मर्यादित राहिलेला नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावर आज मोठ्या प्रमाणात या संदर्भातले व्यवहार होत आहेत। आणि म्हणूनच पहिल्यांदा केंद्र सरकारने सगळ्या राज्यांची एकत्रित या संदर्भात बैठक घेतली, एकत्रित स्ट्रॅटेजी तयार केली। त्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून ह्या ज्या काही कमिट्या तयार केलेल्या आहेत आणि मग पहिल्यांदा इंटेलिजन्स या संदर्भातलं एक वेगळं युनिट तयार केलं की जे यातलं इंटेलिजन्स जमा करतं आणि राज्यांना सांगतं। म्हणजे आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोऑर्डिनेशन चाललेलं आहे, केंद्राचं आणि राज्यांचं चाललेलं आहे। ते इंटेलिजन्स आल्यामुळेच आज आपण वेगवेगळ्या कारवाया करू शकतोय। म्हणजे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हापासनं ही झिरो टॉलरन्स पॉलिसी सुरू केली आहे, मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्या। ठीक आहे, जे कारवाया जे काही झाल्या आहेत ते काही एका दिवसात उगवलेले लोक नाही आहेत, पण आता या संदर्भात पोलिसांनाही आपण सांगितलेलं आहे की, आणि केलंही आपण, ललित पाटील प्रकरणात आपण बघितलं असेल की ड्रग्सच्या केसमध्ये जर पोलिसांचं इन्व्हॉल्वमेंट दिसलं तर केवळ सस्पेन्शन नाही तर त्यांना बडतर्फ करण्यात येईल, तशा प्रकारे बडतर्फ आपण केलेला आहे। त्यामुळे ही पॉलिसी आपण केली आहे। निश्चितपणे अजून खूप काम करावं लागेल, हे एक आव्हान आपल्या समोर आहे। आव्हान नाही असं म्हणून ते टाळता येणार नाही, पण त्या संदर्भात सरकार निश्चितपणे या आव्हानाचा मुकाबला करण्याकरता त्या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्नरत आहे। आता पुढे जाऊ।